प्राप्त होतं त्याचं एकच कारण आहे, आपलं पूर्वजन्मातलं प्रारब्ध, आपले पूर्वजन्मातले कर्म. वाईट कर्म असतील ते दुःख रूपाने जन्माला येतात आणि चांगले कर्म असतील ते सुख रूपाने प्राप्त होत असतील. बोया पेड बबुल का आम कहा से पावे, बाबळीच्या झाडाला आंब्याचे फळं येत नसतात. वाईट कर्म केल्यावर चांगले दिवस जीवनात येत नसतात. म्हणून जीवनामध्ये चांगले कर्म करा. आपले जर का कर्म चांगले असतील तर जगातली कोणतीच शक्ती आपलं वाईट करू शकत नाही. हे कर्म नावाचं सूत्र देवाने दिलं आणि सगळ्याला जीवन जगण्याचं स्वातंत्र्य देवाने दिलेलं आहे. म्हणून कृतम कर्म शुभा शुभम, चांगले कर्म करा आणि जीवन जगा. मग हे जीवन जगत असताना आपल्याला जीवनामध्ये जर का सगळे सुख प्राप्त करायचे असतील तर कशाची गरज आहे? सगळ्यात पहिले चांगलं घर असावं, घरात सगळ्या सुखसुविधा असाव्यात, घरामध्ये सोनं नाणं अंगावर घालायला असावं, चांगले रोजच्या साड्या घालायला असाव्यात, गाडी फिरायला असावी. हे सगळं केव्हा प्राप्त होईल आपल्याला? ज्या वेळेस आपल्याकडे धन असेल त्यावेळेस, ज्या वेळेस धन असेल त्यावेळेस. म्हणून जीवनामध्ये कर्म करत असताना आपल्याला जगण्यासाठी धनाची खूप आवश्यकता आहे. सोप्या भाषेत पैसा. आणि धनाशिवाय परमार्थही होत नाही आणि धनाशिवाय प्रपंच सुद्धा होत नाही. होतो का? नाही होत. आता तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेस ह्या सृष्टीतले अनेक दैत्य मारायचे होते, दैत्याने जास्त उत्पात केला तर त्या ठिकाणी सगळे भक्त लोक माझ्या नारायणाचा धावा करतात आणि माझ्या नारायणाला म्हणतात, तुम्ही आमचं आता रक्षण करा, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. त्यावेळेस माझ्या नारायणाला असं वाटलं आता अनेक दैत्य मारायचे तर आपल्यापाशी काहीतरी शस्त्र असलं पाहिजे. म्हणून माझ्या भगवंताने सुंदर असणारं शिवपूजन आरंभ केला भगवान कृष्णाने. आणि भगवान श्रीकृष्णाने विचार केला, महादेवाला सगळ्यात जास्त प्रिय आहे कमल पुष्प, कमळाची फुलं सगळ्यात प्रिय आहे. आपण 1000 कमल पुष्प महादेवाला अर्पण करू की जेणेकरून आपल्यावर महादेव प्रसन्न होतील. म्हणून त्यांनी 1000 कमल पुष्प सेवकाकडून मागून घेतले आणि सुंदर अशी शिवपिंड तयार केलेली आहे आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण शिवपूजनासाठी बसलेले. सुंदर असा अभिषेक झाला आणि प्रत्येक शिवपूजन करत असताना ते पुष्प अर्पण करत असताना ते पुष्प हातामध्ये घ्यायचे आणि शिवार्पणम 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 असं करून ते पुष्प अर्पण करायचे. आता जवळजवळ सगळे पुष्प संपत आले, सगळे फुलं संपत आले, पण माझ्या महादेवाला आता नारायणाला दर्शन द्यायचं होतं. आणि देव दर्शन द्यायचं असेल ना तर परीक्षा बघत असतो. काय बघत असतो? परीक्षा बघत असतो. तुम्ही बघा, परमपूज्य सद्गुरू भोलेबाबाला ज्या वेळेस भगवान सिद्धेश्वराला दर्शन द्यायचं होतं त्यावेळेस त्यांना स्वप्नामध्ये सुंदर असारे सकाळी ब्रह्म मुहूर्तावर एक स्वप्न पडलं की बाबा मंदिरामध्ये गेलेत आणि मंदिरामध्ये गेल्यावर आता तुम्ही सिद्धेश्वराच्या मंदिरातून बाहेर येत असताना नंदी आहे आणि नंदीच्या समोर एक जागा आहे अशी कमान आहे छोटीशी. तिथं प्रत्यक्ष भगवान शंकर उभे राहिले होते, धवळे वस्त्र परिधान केलेले होते आणि त्या भगवान शंकराच्या हातामध्ये त्रिशूल, गळ्यामध्ये सर्पमाला आणि असं विचित्र रूप घेतलेलं होतं. आणि बाबा दर्शनाला समोर गेले ना तर त्यांनी दर्शनच घेऊन दिलं नाही, दर्शनच घेऊन दिलं नाही. त्या नंदीला प्रदक्षिणा महादेव करू लागले, बाबा त्यांच्या मागं मागं फिरू लागले आणि प्रसंग असा झाला, फिरता फिरता बाबा जाग्यावर थांबले, भगवान शंकर समोर आले, बाबांनी लगेच दर्शन घेतलं. बोली शंकर भगवान की जय. असं सुंदर वर्णन त्या ठिकाणी सिद्धेश्वराच्या गाथ्यामध्ये केलेलं आहे. म्हणून दर्शन द्यायचं असेल देवाला तर देव अगोदर परीक्षा घेत असतो. 999 फुलं वाहण्यात आले आणि एक कमळ पुष्पच गुप्त झालं, गायब झालं. कमळ पुष्पच संपलं. आता पूजेतून उठावं तर पूजा खंडन होईल आणि नाही अर्पण करावं तर पूजेचं फळ भेटणार नाही. किती संकट मोठं आहे. पण माझ्या नारायणाने मागं पुढं काहीच विचार नाही केला
भगवान श्रीकृष्णाने विचार केला, आपले भक्त लोक आपल्या सगळ्या अवयवाला कमल म्हणतात. चरण कमल, हस्त कमल, नाभी कमल, नेत्र कमल. मग माझ्या नारायणाने मागं पुढं काहीच विचार नाही केला, स्वतःचा डोळा काढला आणि त्यालाच कमल पुष्प म्हणून अर्पण केलं. आणि जसं कमल पुष्प म्हणून डोळा अर्पण केला, त्याच पिंडीतून भगवान शंकर प्रगट झाले. बोली शंकर भगवान की जय. हरिस्ते साहस्रम कमल बलिमाधाय पदे योन यदे कोणे तस्मिन निजमुद हर नेत्र कमलम. स्वतःचं नेत्र कमलच भगवान कृष्णाने अर्पण केलं आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन ततो भक्ती उद्रेकम परिणतिमसो चक्र वपुषाः. भगवंताने आपल्या स्वतः जवळचं महादेवाने एक चक्र भगवान नारायणाला अर्पण केलं आणि तेच सुदर्शन चक्र झालं. आणि माझ्या नारायणाने आपल्या बोटामध्ये त्याला धारण केलेलं आहे. त्या चक्रापासून अनेक दैत्यांचा माझ्या नारायणाने वध केलेला आहे. म्हणून दोघांचं लय जवळचं नातं आहे. त्यांच्यात जास्त आपण डोकं लावायचं नाही, आपण फक्त भक्ती करायची. हे सगळं कर्मकांड आहे. म्हणून भगवंताची भक्ती करा. आणि सगळ्यात सोपी पूजा आहे मानस पूजा. शिवपुराणामध्ये सांगितली. कशी मानस पूजा आहे? जर तुम्ही एखाद्या वेळेस गावाला गेल्या, प्रवासात असतील, तुमची रोजची नित्याची पूजा करायची असते, पूजाच होणार नाही, मग काय करावं? सुंदर हातपाय धुवावे आणि आहे त्या परिस्थितीत आहे त्या जाग्यावर मांडी घालून बसावं आणि डोळे बंद करून रामेश्वराचं ध्यान करावं, सिद्धेश्वराचं ध्यान करावं आणि भगवंताची मानस पूजा करावी. कोणती मानस पूजा? आत्मा त्वं गिरिजामती प्राणा शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणी सर्वा गिरो यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तव आराधनम. हे महादेवा, आता मी प्रवासामध्ये आहे, बाहेर आहे, म्हणून मला नित्य तुमच्या मंदिरात येऊन पूजा करता येणार नाही. पण माझी ही जी पूजा आहे ती तुम्ही स्वीकार करावी. रत्ने कल्पितमासनम हिमजले स्नानंच दिव्यांबरम नाना रत्न विभूषिता मृगमदा मोदांकित चंदनम जाती चंपक बिल्व पत्र रष्टम पुष्पम च धूपम दीपम तताह. आत्मा हा शिव आहे, बुद्धी हीच पार्वती आहे, माझे इंद्रिय हेच सहचर आहे, मी चालते हीच प्रदक्षिणा आहे, बोलते तीच माझी स्तुती आहे. ह्या याचा तुम्ही स्वीकार करावा. असं म्हणून त्या ठिकाणी सुंदर माझ्या महादेवाची मानस पूजा करावी. असं सुंदर वर्णन शिवपुराणामध्ये केलेलं आहे. आता त्या ठिकाणी विद्येश्वर संहिता समाप्त होऊन पुढे चालून त्या ठिकाणी सुंदर असणारी रुद्रसंहिता प्रारंभ झालेली आहे. रुद्रसंहितामध्ये देवर्षी नारदांचं वर्णन केलेलं आहे. देवर्षी नारद हे पहिले त्या ठिकाणी सुंदर असणारे दासीपुत्र होते. त्यांच्याकडून काही अपराध घडल्यामुळे मृत्यूलोकामध्ये आले आणि मृत्यूलोकामध्ये राहून त्या ठिकाणी भगवंताचं भजन केलं आणि पुढचा जन्म त्याला देवर्षी नारद म्हणून प्राप्त झाला. आपण दरवर्षी ती कथा ऐकतोय. मागच्या वर्षी ती कथा आपण सविस्तर रूपाने ऐकलेली आहे. मग देवर्षी नारद त्या ठिकाणी तप करायला गेले. त्यांच्याकडून थोडासा अपराध झाला, गर्व झाला की मी कामाला जिंकलं. माझ्या नारायणाने थोडीशी परीक्षा घेतली. शिलनिधी राजा, विश्वमोहिनी निर्माण केले, कामासक्ती निर्माण झाली. महादेवाला सांगितलं, 2 गण पाठीमागे पाठवलं आणि लक्ष्मीला त्या ठिकाणी भगवंतांनी प्राप्त करून घेतलं. लक्ष्मी नारायणांचा विवाह झाला. नारदाला तो सहन झाला नाही, म्हणून नारदाने नारायणाला शाप देऊन टाकला की हे नारायण, तुम्हाला मी हरिरूप मागितलं होतं, तुम्ही मला हरिरूप दिलं, सर्वांग सुंदर केलं, पण तोंडात बंदर ठेवलं आणि त्याच्यामुळे माझा भर सभेमध्ये अपमान झाला आणि माझी विश्वमोहिनी तुम्हीच घेऊन टाकली. म्हणून आता ह्या क्षणाला मला जो स्त्री विरह सहन होत नाही, जो स्त्री विरह मला झालेला आहे, असाच स्त्री विरह तुम्हालाही एका अवतारात होईल, हा माझा शाप आहे. आणि जे माकडाचं रूप मला तुम्ही दिलेलं आहे, हेच माकड तुम्हाला त्या अवतारामध्ये सहाय्यभूत होतील, हा माझा तुम्हाला शाप आहे. आणि पाठीमागं 2 शिवगण होते. त्या शिवगणाला बघितलं
आणि सांगितलं माझं बंदरमुख झालेलं तुम्ही त्याच्यावर हसलात, म्हणून तुम्हा दोघाला शाप देतो, तुम्ही दोघं जण राक्षस व्हाल. ते दोन शिवगण त्या ठिकाणी रावण कुंभकर्ण झाले आणि माझ्या नारायणाने सुंदर असा त्रेतायुगात अवतार घेतला. बोली प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि देवर्षी नारदाने केलेलं सगळं तप त्या ठिकाणी नष्ट झालं आणि परिणाम असा झाला, ब्रह्मदेवाजवळ गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा कर, तुझ्याजवळ पुण्य अर्जन होईल. आणि ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून देवर्षी नारद 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा केली, सर्व तीर्थांचं स्नान केलं आणि ते देवर्षी नारद पुन्हा सत्य लोकाला गेले आणि ब्रह्मदेवाजवळ बसलेले आहेत आणि ब्रह्मदेवाला त्यांनी प्रश्न विचारला, पूज्यहू रघुपती कथा प्रसंगा, कथा सांगा म्हटले मला त्या भगवान शंकराची, की हे भगवान शंकराची माया आहे, मला त्यांनी सांगितलं तरी मी ऐकलं नाही, म्हणून मला माझं सगळं पुण्य नष्ट झालेलं आहे. प्रभो, मला त्या शिवाची लीला आता ऐकायची आहे. ब्रह्मदेवाने सुंदर असणारी कथेला आरंभ केला आणि देवर्षी नारदाने विचारलं, मला हे जगत कसं निर्माण झालं, ही सृष्टी कशी निर्माण झाली. तर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलं, ऐका देवर्षी नारद, या सृष्टीमध्ये पहिलेच कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा पाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. असं ह्या सृष्टीमध्ये सगळीकडे काहीच नव्हतं, फक्त शून्य अवस्था ह्या जगाची होती. त्या शून्याला कोणीतरी पाहणार होतच की नाही, त्याचं नाव आहे देव, त्याचं नाव आहे ईश्वर, त्याचं नाव आहे परमशक्ती. आणि त्या परमशक्ती म्हणजेच भगवान शंकर आहे, परब्रह्म स्वरूप माझे नारायण, एक मेवा द्वितीयम ब्रह्म त्याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या भगवंतांनी अशी इच्छा केली की आता जगतरूपी हा संसार उभा करावा, म्हणून माझ्या महादेवाने उजव्या दंडाला सुंदर असं अमृत सोडलं आणि त्या दंडातून सुंदर असणारा एक देव प्रगट झाला, दिसायला सर्वांगाने सुंदर, जगात त्याच्यानंतर सौंदर्य कोणालाच नाहीये, एवढा सुंदर श्याम वर्णाचा गुणवान माझा भगवान नारायण प्रगट झाला. बोली नारायण भगवान की जय. आणि नारायणाला सांगितलं, तुम्ही ह्या काशी क्षेत्रामध्ये काही काळ तप करा. आणि नारायण त्या काशी क्षेत्रामध्ये सुंदर असणारे एका ठिकाणावर बसले आणि भगवंताचं भजन करू लागले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि सुंदर ते भजन चालू असताना त्यांच्या शरीराला स्वेद निर्माण झाला, घाम निर्माण झाला आणि त्या घामाचं पाणी तयार झालं. तिथं ते तप चालू असताना कानातून काही मणी बाहेर पडले, म्हणून तिथे घाट तयार झालेला आहे काशीला, त्याचं नाव आहे बोल मणिकर्णिका तीर्थ की जय. मणिकर्णिका घाट जे तयार झालेला आहे, तिथं पहिलं तप माझ्या नारायणाने केलेलं आहे. आणि त्या नारायणाला सांगितलं, आता तुम्ही सृष्टीच्या कार्यामध्ये सहयोग करा. त्यावेळेस त्यांच्या नाभी कमळातून सुंदर असणार एक कमळ तयार झालं आणि त्या कमळामध्ये सुंदर असा एक जीव तयार झाला, त्याचं नाव आहे विधाता. आणि त्या जीवाला 4 दिशेला बघण्यासाठी 4 मुख दिलेत. ऐका तुम्ही, आम्ही कशी जन्माला आलो ही त्याची श्रृंखला शिवपुराणामध्ये सांगितलेली आहे. आणि सुंदर असणारे 4 मुख 4 दिशेला बघायला लागले आणि त्यावेळेस त्याला असं वाटलं की मला जन्माला घालणारं कोण आहे, मी कोणापासून जन्माला आलो. त्या कमळाच्या दांडीमध्ये 1000 वर्ष भ्रमण केलं, पण त्याला कळालं नाही हे कमळ कुठून जन्माला आलं. देवाची कृपा झाल्याशिवाय देव दिसत नाही. देवा तू जया होशी प्रसन्न, तो प्रसन्न झाल्याशिवाय त्याचं दर्शन होत नाही. त्या ब्रह्मदेवाच्या कानावर 2 शब्द पडले. तुम्ही बघा, 12 खडी शाळेतल्या लेकरांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 16वं अक्षर आहे त आणि 21वं अक्षर आहे प. ते 2 अक्षर घेतले, एक वाक्य तयार झालं, तप 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 तप. तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. त्या माझ्या विधाताने 1000 वर्ष तप केलं.
पण त्याला कोणी गुरुमंत्र दिला नव्हता, त्याला देवाचं दर्शन झालं नव्हतं. मग त्याने तप कशाचं केलं असेल, कोणाचं भजन केलं असेल? थोडा विचार करायसारखी गोष्ट आहे की नाही? आता मी तुम्हाला म्हणलं करा महादेवाचं भजन, तुम्ही लागले करायला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मी म्हणलं नाही रामाचं करा, तुम्ही श्रीराम जयराम करायला लागले. आता तुम्हाला म्हणलं नुसतं भजनच करा, पण कोणाचं करा? कोणाचं भजन करणार? भजन करायला काहीतरी नाम जवळ पाहिजे की नाही? मग ह्या विधाताजवळ नावच नव्हतं, मग याने भजन कशाचं केलं? तर माऊलीने याचं उत्तर हरिपाठामध्ये दिलेलं आहे. माऊली म्हणतात ह्या ब्रह्मदेवाने तप केलं, पण आपल्या श्वासावरच भजन केलं. अजपा जप उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. आपल्या श्वासातून एक शब्द बाहेर पडतो, सोहम सोहम सोहम. हाच भजन, हेच भजन कोणी केलं? ब्रह्मदेवाने केलं. 1000 वर्ष हे भजन केलं. आणि त्या भजनाचा परिणाम ब्रह्मदेवाला 1000 वर्ष पूर्ण झाल्यावर नारायणाचं दर्शन झालं. बोली नारायण भगवान की जय. नारायण भगवंताचं दर्शन झालं. आणि विधाताने पहिला प्रश्न विचारला, कोहम कतमिधम. मी कोण आहे? पहिले मला माझ्या स्वरूपाचं दर्शन करून द्या. मी स्त्री आहे, पुरुष आहे, जीव आहे, जंतू आहे, वृक्ष आहे, कोण आहे मी? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, मम वंशे जीव लोके जीव भूत सनातन मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानानी कर्षती. तू माझाच अंश आहेस आणि तुला आता ही सुंदर सृष्टी निर्माण करायची आहे. काय करायचंय? हे जग निर्माण करायचंय. त्यावेळेस ब्रह्मदेवाने विचारलं, म्हणजे हे जग निर्माण करायचं तर माझ्याकडे काहीतरी फिलॉसॉफी, तत्वज्ञान पाहिजे. म्हणून चतुर्श्लोकी भागवताचा त्याला उपदेश केला, शिव नामाचा बीजमंत्र त्याला दिला. आणि ब्रह्मदेवाने सुंदर असणारं हे जग निर्मितीचं कार्य हाती घेतलं. आणि ही पृथ्वी पाण्यामध्ये होती. कुठं होती? पाण्यामध्ये. त्या पृथ्वीला पाण्यातून वरती आणायचं होतं, म्हणून ब्रह्मदेवाच्या उजव्या नासिका छिद्रातून सुंदर असणारा एक देव प्रगट झाला. बोली वराह भगवान की जय. वराह भगवंत प्रगट झाले, पृथ्वीला घेऊन आले आणि त्यांच्या स्वाधीनी केली. सुंदर अशी पृथ्वीवर ही सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवाने. स्वेदज, अंडज, उदबीज आणि जरायुज या 4 खाणी प्रगट केल्या. आणि देवाला ओळखणारी एक योनी तयार केली, तिचं नाव आहे मनुष्य योनी. मनु आणि शतरूपाला प्रगट केलं आणि त्यांच्यापासून मैथुनी सृष्टी निर्माण झाली. आणि तिथून पुढं मनुजातः मानव, आपण सगळेजण जन्माला आलो. अशी आपल्या जन्माची कथा सुंदर असणारी शिवपुराणामध्ये सांगितली. आपण देवाला राहण्यासाठी मंदिर निर्माण करतो, पण देवाने त्याला राहण्यासाठी हे मानवाचं शरीर निर्माण केलेलं आहे. ईश्वर सर्व भूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताला राहण्यासाठी जागा भगवंताने केलेली आहे. आपलं जे हृदय सारखं धडधड 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 करत राहतं ना, ते हृदय म्हणजे त्याला चालना देणारा भगवंत आहे. म्हणून सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी स्थिती. म्हणून भगवंताचं हृदय दिलेलं आपल्याला कसं आहे? ते असं आहे. त्याला दिलचा आकार आहे, हृदय त्याला म्हटलेलं आहे. आणि जे लोक हृदयात असतात ना, ते लोक आवडीचे असतात. म्हणून ज्याला जो देव आवडतो ना, त्याने त्या हृदयामध्ये साठवून ठेवावा आणि त्याचंच भजन करावं. असं सुंदर वर्णन केलेलं आहे. जितके जीव म्हणून जन्माला आलेले आहेत, हे कोणी सामान्य नाही. प्रत्येक जीवाच्या मनामध्ये असणारा हृदयात भगवंतच वास्तव्य करतो. तुकडोजी महाराज म्हणतात, सगळ्यांचे रूप वेगळे, सगळ्यांचे नाव वेगळे आहेत, पण सर्वांच्या मधात राहणारा आत्मा देव एकच आहे.